फडणवीस हे दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात सध्या दाखल झाले। मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन होतं आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये ज्या ठिकाणी कार्यक्रम होता आपण पाहतोय की त्याच ठिकाणी हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करतात। या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की राज्यामध्ये हिंदी भाषिक विरुद्ध मराठी असा जो वाद निर्माण झालेला आहे, हिंदी भाषिकांवरती अन्याय होतोय आणि द्वेषाचं राजकारण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये केलं जातंय। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये सत्कार कशाला ही भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे आणि आपण पाहतोय की सगळे विद्यार्थी ज्या ठिकाणी जेएनयूचं संमेलन केंद्र आहे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जो मराठी अध्यासन केंद्राचा कार्यक्रम होता त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आलेले आहेत। त्या युनिव्हर्सिटीच्या बाहेरच आपण पाहतोय की आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतंय। याच ठिकाणी आपण पाहतोय की कार्यक्रमाचा बोर्ड जो आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी लावण्यात आलेला पाहायला मिळतोय की याच ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होतं। दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे ती म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार नक्की कशासाठी आणि याच कारणामुळे सगळे विद्यार्थी आपण पाहतोय की आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। विद्यार्थ्यांची नक्की प्रतिक्रिया आपण त्यांना विचारणार आहोत। आपण पाहतोय की सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत। क्या मांग है आपकी, क्यों विरोध करना चाहते हैं? We cannot invite hate mongers like him to a campus like JNU where public education, where a secular model of education has been established here through our fights, through student movements in campus. We cannot मांग क्या मांग है? क्यों विरोध करना चाहते हो? प्रदर्शन की क्या आपकी मांग क्या है? मांग क्या है? आपण पाहतोय की हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन जे आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रातील हिंदी मराठी वादाचे दिल्लीतही पडसाद पाहायला मिळालेले आहेत। महाराष्ट्रातील हिंदी मराठी वाद जो सुरू आहे त्या विरोधात आता फडणवीसांविरोधात जेएनयूमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। दिल्लीत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचं सध्या आंदोलन सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन करण्यासंदर्भात या विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शवण्यात येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय की जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचलेले आहेत। मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होतंय। छत्रपती शिवाजी महाराज सामरिक संरक्षण स्ट्रॅटेजिक सेंटर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी उभारलं जातं आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय की ही सगळी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र युनिव्हर्सिटीमध्ये आज कोनशिलेचं अनावरण जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतंय। आपण पाहतोय की स्वतः विद्यापीठाच्या कुलगुरू आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये सध्या चर्चा होताना पाहायला मिळते। विद्यापीठामध्ये आल्यानंतर काही विद्यार्थी संघटनांकडून विरोध जो आहे तो सुद्धा करण्यात आला। मात्र त्यानंतर आपण पाहतोय की हे मराठी अध्यासन केंद्र जे आहे ते दिल्लीमध्ये सुरू होतं आणि त्याच्या कोनशिलेचं अनावरण जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे। राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या सगळ्या कार्यक्रमाचं निमंत्रण जे आहे ते सुद्धा देण्यात आलेलं होतं आणि सध्या देवेंद्र फडणवीस हे सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतं। देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उत्तर प्रदेशातील लोकांना मारहाण करणाऱ्या लोकांच्या हस्ते उद्घाटन सत्कार का असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे। दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात फडणवीसांविरोधात सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे। विद्यार्थ्यांकडून फडणवीसांविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात येते। स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची ही निदर्शनं सध्या सुरू आहेत। हिंदी भाषिकांवर जो अत्याचार होतोय ते अत्याचार करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे विद्यापीठात सत्कार नको अशी मागणी जी आहे ती या विद्यार्थ्यांकडून केली गेलेली आहे आणि फडणवीसांविरोधात सध्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी सुरू आहे। सध्या मुख्यमंत्री फडणवीस हे जेएनयूमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे, सत्कार देखील होणार आहे। दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस दाखल झाले तर दुसरीकडे विद्यार्थीही चांगलेच आक्रमक झालेले आहेत। महाराष्ट्रात जो मराठी हिंदी वाद सुरू आहे त्याचे पडसाद थेट दिल्लीतही आता पाहायला मिळतात। मारहाण परप्रांतीयांना मारहाण करू नका आणि जे मारहाण करतात अशा लोकांच्या हस्ते सत्कार का असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी या फलकांद्वारे उपस्थित केलेला आहे।